माफ कर जेजूस आमचे पापांची, कैस दुःख सोशीलस तू या खुर्सावरती, आणि मरणाची निस्कारतेस माऊलीचे पायावरती. माझे मयेचे भावा बहिणींनो, त्या जेजूसला माऊलीचे पायावरती निजविलाय. जो 33 वर्ष पुरं त्या गाईचे गोटेमध्ये जेव्हा तो जन्मलता, तेव्हा त्याच मायनी आपले पुताला जेव्हा आपल्या हातान घेतलेता, जेव्हा आपल्या पायावर निजविलता, तेव्हा तिला या दुनियेमध्ये झैलेली खुशी सगळ्यात मोठी खुशी होती, सगळ्यात मोठा आनंद होता. कला ते तिचे उद्राण जगाचा तारणारा राजेंचा राजा जन्माला आलता. पण आज 33 वर्षाचे मक्षी ज्या जेजूसनी कोणाचं वाईट नाही केलं, कोणाला वाईट नाही बोतलं, कोणाचं वाईट नाही योजिलं, त्याच जेजूसला ठार मारूनशी त्या मायचे हातन दिलाय न तिचे पायावर निजविलाय. कवरत दुःख झालेशेल त्या मायला, ज्या मायनी आपले पोराला मेलेला आपले हातन घेतलाय न आपले पायावर निजविलाय. कोणी मारलं त्या जेजूसला? जुदासानी, ज्याने 30 नाण्यासाठी आपले गुरुला ऐकिला. सायमन पीटरनी, ज्याने स्वतःची कात्री बचवासाठी आपले गुरुला तिंद नाकारिलं. त्या शिष्यांजू जे त्या गेत्सेमनी बागेमध्ये असताना आपले गुरुला टाकूनशी पळून गेले. त्या लोकांचू ज्यानं येशूनी बरं केलं, ज्यानं येशूनी शिकविलं, ज्या लोकांचू काही दिवस पुरा होसांना होसांना असं बोतलं, आणि आज ज्या लोकांचू त्याला ठार मारा, त्याला कुर्सावर खिळा ऐसे शब्द काढले, त्या लोकांचू येशूला ठार मारलं. जे अधिकारी होते, ज्यांचू हेवान मत्सर खातीर येशूचं जे कीर्ती होते, जे नाव होतं ते पसरत होतं, ते बघूनशी जे शिपाई होते, त्यांजून त्या येशूला कालवारी डोंगरापर्यंत नेला, क्रूस वाहून त्याला ठार मारलं. या सगळे लोकांजून येशूला ठार मारलं का? इतिहासामध्ये खरंच या सगळे लोकांजू एकदा ठार मारले तर, पण आपले कृत्याशी, आपले बोलण्याशी, आपले वागण्याशी आपण त्या जेजूसला दर दिस ठार मारित असतो, त्याला कुर्सावर खिलीत असतो. त्याच जेजूसला आपण त्या माईच्या हातामध्ये देत असतो. आज परत एकदा गुड फ्रायडे किंवा शुभ शुक्रवार आयलाय. तो आपल्यासाठी तारण घेते आयलाय. पण त्या तारणासाठी मी कवरा तयार आहे. आपण बायबलमध्ये जर वाचिलं तर आपल्याला आठवेल जक्कईचं उदाहरण, जक्कईचं जीवन. तो येशूला बघासाठी उत्सुक झालता, तयार होता, आणि जेव्हा येशू त्याला भेटला, येशूने त्यालाच त्याच्या घरा नेला ना. आपलं जीवन बघूनशी त्या जक्कईने पश्चाताप केला. जे काय त्यांनी केलं ते मी सोडून देईन, मी कोणाला लुटील तर त्यांना परत देईन, असं जेव्हा पश्चाताप केला, तेव्हा येशूने सांगितलं की आज या घरा तारण आयलंय, तुझं पण तारण झालंय. तेच तारण पश्चातापाच्यासाठी आपल्यानं पण दिलं गेलेलं आहे. माझं जे जुनं जीवन आहे ते टाकूनशी नवं जीवन स्वीकारण्यासाठी ते तारण आपल्याला येशूने हल्लंय. पण त्या तारणामध्ये सहभागी व्हायला मी तयार आहे का? त्या तारणासाठी येशू आपल्याला सांगतंय की तुम्ही तुमचा क्रूस व्हावा. क्रूस व्हावाचा म्हणजे कायमची दुःख अडचणी ऐसं नाही, तर क्रूस व्हावाचा म्हणजे सुखाचे न दुःखाचे क्षण, जीवनामध्ये समतोलपणाचा क्षण आपण बाळगाचा. येशूच्या जीवनामध्ये पण सदाच क्रूस होते. जेव्हा बघितलं की त्याचा जन्म झाला, तेव्हा त्याला जन्म घेवायला जागा नव्हती. जसा जसा तो मोठा होत गेला तसा तो गरिबीमध्ये राहिला. तो गावोगावी जावाचा, लोकांना शिकवण देवाचा, जे काय देतील ते तो लोकांपोशी हसतमुखाशी स्वीकाराचा. न जेव्हा तो मेला, तेव्हा त्या मेल्यावर पण त्याला गरिबीमध्येच अंगावरचे कपडे काढून मारला. येशूला पण अनेक अशी संकट होती,
पण समतोलपणाशीन येशूनी त्याचा क्रूस वाहिला. आपण बघितलं का आजकाल गलेमध्ये क्रूस घालायची नाही तर अंगावर क्रूसाचा टॅटू करायची फॅशन जाईल. हे सगळं करणं सोपं आहे, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुखाचा ना दुःखाचा समतोलपणाचा क्रूस व्हावाचा हे खूप कठीण आहे. हे क्रूस आपल्या जीवनामध्ये येतील ते आपण समंजसपणाशी न समतोलपणाशी वाहिले पाहिजे. आपण येशूला सांगूया की तुझ्या ज्या जखमा हान त्या जखमाशी आमच्या जखमा हान त्या बरं कर, आम्हाला बरं कर न त्याच जखमा ज्या आम्ही बिजे न देता त्या न देण्यासाठी न त्या बऱ्या करण्यासाठी आम्हाला कृपा दे, शक्ती दे, सामर्थ्य दे न त्या तुझ्या क्रूसाशी धीर दे. आणि जे क्रूस येतन ते सदाकाल येणारच हान, कदाचित अजून वाढणार हान. सध्याची परिस्थिती बघितलं आपल्याला दिसतंय की आपल्या जीवनामध्ये कवरे क्रूस येणार हान न काय होणार हाय. येशू कोण आहे माझ्या जीवनामध्ये? नाही ते आपल्या येशूवाचं सगळं होल न सगळं जाल त्या क्रूसावर आपण येशूला परत परत मारू, पण त्या येशूला आपण स्वीकारायचं नाही न सगळं होऊन गेल्यावर मग जो ते माणूस होता क्रूसापाशी त्यांनी जाऊन बघितलं, त्यांनी शब्द काढले, खरंच यो देवाचा पूत होता. तो जित्ता असतानाच आपण त्याला ओळखूया न सांगूया, खरंच तू देवाचा पूत हास, आमचा राजा हास, आमचा तारणकर्ता हास. तुझे रक्ताशीन तुझे कुर्साशीन आम्हाला वाचव, आम्हाला तारण दे. न जे दुःख तुनी न तुझे मायनी वाहिलं त्या दुःखमंदी आम्हाला सहभागी कर, जेणेकरून जे सार्वकालिक जीवन आहे ते आम्हाला मिळेल. न तुझे रक्ताशीन आमचं न आमच्या दुनियेचं या पापी जगाचं तारण हो. तुझे रक्ताच्या धारा कुरसावर शिवाल्या, त्यां दुपली पाप्यांची पाप, त्यांचे नशिबाच्या चान्या चमकल्या. तुझे रक्ताच्या धारा, त्या रक्ताच्या धारेशीन आम्हाला तारण मिळावं. न जो गुड फ्रायडे आहे त्या गुड फ्रायडेच्या दिवसा आम्ही आमचं तारण स्वीकारावं. न दररोजच्या जीवनामध्ये त्या तारणासाठी आम्ही तयार असावं, तत्पर असावं. म्हणून आम्हाला आशीर्वाद दे, तुझी कृपा दे.